وقل لعبادي يقولوا التي هي أحسن إن الشيطان ينزغ بينهم إن الشيطان كان للإنسان عدوا مبينا ربكم أعلم بكم إن يشأ يرحمكم أو إن يشأ يعذبكم وما أرسلناك عليهم وكيلا وربك أعلم بمن في السماوات والأرض ولقد فضلنا بعض النبيين على بعض وآتينا داود زبورا قل ادعوا الذين زعمتم من دونه فلا يملكون كشف الضر عنكم ولا تحويلا أولئك الذين يدعون يبتغون إلى ربهم الوسيلة أيهم أقرب ويرجون رحمته ويخافون عذابه إن عذاب ربك كان محذورا وإن من قرية إلا نحن مهلكوها قبل يوم القيامة أو معذبوها عذابا شديدا كان ذلك في الكتاب مسطورا وما منعنا أن نرسل بالآيات إلا أن كذب بها الأولون وآتينا ثمود الناقة مبصرة فظلموا بها وما نرسل بالآيات إلا تخويفا وإذ قلنا لك إن ربك أحاط بالناس وما جعلنا الرؤيا التي أريناك إلا فتنة للناس والشجرة الملعونة في القرآن ونخوفهم فما يزيدهم إلا طغيانا كبيرا. आणि माझ्या दासांना सांगा की तीच गोष्ट बोला जी उत्तम असेल. निश्चितच सैतान त्यांच्या दरम्यान दुरावा निर्माण करतो. निसंशय सैतान माणसाचा उघड शत्रू आहे. तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्यात कोण कसा आहे. त्यानं इच्छिलं तर तुमच्यावर दया करेल आणि इच्छिलं तर यातनाग्रस्त करेल. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठवलं नाही. आणि आकाशांमध्ये आणि जमिनीत असणाऱ्या प्रत्येकाला तुझा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो. आणि आम्ही काही पैगंबरांना एकमेकांवर प्राधान्य प्रदान केले. दाऊदला जबूर नावाचा आकाशातून उतरलेला ग्रंथ देणारे आम्हीच होतो. तुम्ही त्यांना सांगा की अल्लाहशिवाय ज्यांच्याकडे दुआ करण्याबद्दल तुम्हाला मोठी घमेंड आहे त्यांना जरा पुकारा आणि पहा, ते तुमच्या कोणत्याही दुःख यातना दूर करण्याचं सामर्थ्य राखत नाहीत. ना तुमच्यावर कोसळणारं एखादं संकट ते दुसऱ्यावर टाकू शकतात. हे लोक ज्यांना इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे समजून पुकारतात त्यांची अवस्था तर अशी होती की ते स्वतः आपल्या पालनकर्त्यासमोर जास्त निकट होण्याकरता माध्यम शोधत राहिले आणि त्याच्या कृपेचे अभिलाषी राहिले. ते त्याच्या अजाबचं भय राखत होते. निसंशय तुमच्या पालनकर्त्याचा अजाब भय राखण्याचीच बाब आहे. आणि कियामत येण्यापूर्वी वस्तीला आम्ही नष्ट करून टाकू किंवा सक्त अजाबद्वारे नेस्तनाबूत करू. आणि आम्ही आपला हा आदेश ग्रंथात लिहिलेला आहे. आणि चमत्कार दाखवण्यास आम्ही यासाठी मनाई केली की पूर्वीच्या लोकांनी चमत्कार खोटे ठरवले. याच्या पूर्वी आम्ही समुद जनसमूहाच्या लोकांना सांडणीचा उघड चमत्कार पाठवला होता, जो त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता, तरी देखील तिच्याशी जुलूम अत्याचार केला. निशाण्या पाठवण्यात आमचा उद्देश हा होता की लोकांनी आमचा आज्ञाभंग करण्यापासून भय राखावं. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला फरमावलं होतं की तुमच्या पालनकर्त्यानं समस्त मानवांना घेरलं आहे. आणि आम्ही तुम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं आणि कुराणात ज्या झाडाविषयीचा धिक्कार सांगितला गेला आहे यात लोकांकरता परीक्षा होती. आणि आम्ही त्यांना भय दाखवतो, परंतु असं असूनही त्यांचा विद्रोह भयंकरपणे वाढत गेला.